स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात आदिवासी पेसा संघर्ष समितीचे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन। पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येत असलेल्या पदभरतीच्या अनुषंगाने पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील शाळांच्या संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या वित्तीय पदांचा सविस्तर तपशील उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने आज करण्यात आलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। पेसा क्षेत्रातील शाळांना मंजूर असलेली पदसंख्या, रिक्त पदे तसेच नॉन पेसा क्षेत्रातील संच मान्यतानुसार पदांचा तपशील पवित्र पोर्टलवर स्पष्टपणे उपलब्ध नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी पवार विकास टिकाराम, तालुका साक्री, जिल्हा धुळे। आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना संच मान्यता लवकरात लवकर करून ती पवित्र संच मान्यता लवकरात लवकर करून परंतु पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त जागा कशा येतील याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। आदिवासी पेसा संघर्ष समिती साक्री, त्याचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य तसंच साक्री तालुक्यातील पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील अभियोग्यताधारक उमेदवार आलेलो होतो। आमची शिवसाहेबांकडे एकच मागणी की पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त जागा देऊन पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील अभियोग्यताधारकांचा जो प्रश्न नोकरीचा तो सोडवावा हीच आमची मागणी आहे। तसंच आम्हाला शिरपूर तालुक्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त जागांचा अहवाल, अतिरिक्त शिक्षकांचा अहवाल दिलेला आहे। तसंच साक्री तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी यांनी देखील आम्हाला रिक्त जागांचा आणि अतिरिक्त शिक्षकांचा अहवाल दिलेला आहे। तो अहवाल आणि जिल्हा परिषदेने दिलेला पवित्र पोर्टलसाठी संच मान्यतेसाठी जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये किंवा त्या जागामध्ये कोणत्याही प्रकारचे तफावत न आढळता जशाच तशा जागा हे पवित्र पोर्टलला द्याव्यात आणि आमच्या अभियोग्यताधारकांचा जो नोकरीचा जो प्रश्न आहे तो सोडवावा अशी माझी शिवसाहेबांना विनंती। धन्यवाद।